ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आपण सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या म्हणजेच मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची किंवा आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य किंवा उत्तम असा निष्कर्ष असतो. आणि मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपन्याची निवड. तर मित्रांनो, आता ती उत्तम कंपनी आहे का हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. तर मित्रांनो, आता आपण तेच क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वी मी राईट्स या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओत मी एक आवाहन केलं होतं की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका भगिनीने स्टार हेल्थ ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या भगिनींचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण स्टार हेल्थ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे सध्याची एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 2 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 22,713 ह्या अंकांवर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला, ऑल टाईम हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं शेअर मार्केट हे सध्या 52 वीक हाय अंकापासून सुमारे 3660 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपलं एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 वीक व ऑल टाईम हायपासून सुमारे 13.87% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे, निगेटिव्ह बातम्यांचा महापूर आहे. त्यामुळेच जागतिक शेअर बाजार खाली येत आहेत आणि आपला शेअर बाजारसुद्धा त्याला दुजोरा देत आहे व तो सध्या 13.87% इतका खाली आलेला आहे. तर मित्रांनो, जेव्हा एकूण मार्केट खाली येतं तेव्हा उत्तम किंवा योग्य कंपनीचे शेअरसुद्धा खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर आपल्या चॅनलवर आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवले ते 2 ते 3 महिन्यात, तर ज्या व्हिडिओला मी उत्तम असे सांगितलेले आहे, त्या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या 52 वीक हाय अंकापासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जसे जसे खाली येतील तसे टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास सध्या हरकत नाही. तर मित्रांनो, आता आपण स्टार हेल्थ या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहायचा असतो तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे स्टार हेल्थ आणि स्टार हेल्थ ही कंपनी मित्रांनो डायव्हर्सिफाईड या सेक्टरमध्ये आहे. मित्रांनो, स्टार हेल्थ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ITC, ग्रासिम, SRF, लिंडे इंडिया, 3 मिलियन इंडिया, तसेच टाटा टेक, आदित्य इन्फोटेक, DCM श्रीराम, गुजरात स्टेट पेट्रो. मित्रांनो, ह्या कंपन्या स्टार हेल्थसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत. त्यापैकी आपण ITC, ग्रासिम तसेच अजूनही काही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा. त्या व्हिडिओची तुलना
ह्या व्हिडिओशी करा, त्या व्हिडिओतील 6 मुद्द्यांची तुलना ह्या व्हिडिओतील 6 मुद्द्यांशी करा. तिन्हींपैकी सर्वात उत्तम कंपनी कोणती आहे याचा एक तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 2 एप्रिल 2026 आणि आज स्टार हेल्थ या कंपनीचा एक शेअर्स 465 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरला 52 हायमध्ये म्हणजे किती होता, 52 किलोमध्ये किती होता. तर मित्रांनो, स्टार हेल्थ या कंपनीच्या शेअरची 52 हाय किंमत जर बघितली तर ती होती 533 रुपये व 52 किलो किंमत जर बघितली तर ती होती 330 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास स्टार हेल्थ या कंपनीचा एक शेअर्स 566 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स सुमारे 885 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत ह्या कंपनीच्या 5 वर्षाच आपण मागे जाऊ शकतो, कारण ही कंपनी आपल्या शेअर बाजारात सुमारे 1 डिसेंबर 2021 ह्या रोजी आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे. त्यामुळे आपण इतर कंपनीच्या जसं 10 वर्ष 15 वर्षसुद्धा मागे जातो, तसं या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण मागे जाऊ शकत नाही. मित्रांनो, तसेच मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, ह्या कंपनीला मार्केट कॅपिटलनुसार जर बघितलं तर हे कंपनीचं मार्केट कॅपिटल हे 37,341 करोड रुपये आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, ह्या कंपनीला स्टार हेल्थ या कंपनीला 2021 साली 1085 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 1000 करोड रुपयाचा मायनस नफा म्हणजेच तोटा झालेला आहे. तसेच मित्रांनो, ह्या कंपनीला 2023 साली 618 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 845 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2025 साली 545 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत. तसेच मित्रांनो, हे पाहणे. मित्रांनो, आता आपण स्टार हेल्थ या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 57.89% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. तर त्यांचाही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत सुमारे 20.96% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा या कंपनीत 14.7% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण स्टार हेल्थ या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो,
ह्या कंपनीला 2021 साली 1085 करोड रुपयाचा तोटा झालेला. तोच तोटा काही वर्षी वाढला, काही वर्षी कमी झाला, असे करत करत 2025 साली ह्या कंपनीला सुमारे 2025 साली या कंपनीला 545 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच या कंपनीला नफा झाला आहे, परंतु त्या नफ्यामध्ये सातत्य नाही आहे. तसेच पहिले 2 वर्ष तर तोटा झालेला आहे. नंतर या 3 वर्षात ही कंपनी स्टेबल होण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 560 रुपये, तसेच मित्रांनो 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 885 रुपये सध्या करंट व्हॅल्यूला 465 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. मित्रांनो, ही कंपनी आपल्या शेअर बाजारात 2021 साली लिस्ट झाली, तेव्हापासून ह्या कंपनीमध्ये म्हणजे ग्रोथ जास्त झालेली नाही. तर मित्रांनो, त्यामुळेच ही कंपनी मित्रांनो नेट प्रॉफिटनुसार सध्या योग्य किंवा उत्तम वाटत नाही. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 57.98% आहे, म्हणजेच उत्तम आहे. त्यामुळेच ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये जास्त पडझड होण्याची चान्सेस फार कमी आहेत. तसेच मित्रांनो, ह्या कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये म्हणजे सातत्यानं वाढ होत नाही. तसेच मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला नेट प्रॉफिट मागील 3 वर्षापासून होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. म्हणजेच कसं 2024 साली 845 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2025मध्ये त्याच्यात वाढीची अपेक्षा होती, पण तो कमी झाला आहे. म्हणजेच कंपनीचं उत्पन्न हे स्टेबल नाही. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य किंवा उत्तम वाटत नाही. तरी मित्रांनो, जे बंधू भगिनी ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी कोणताही म्हणजे कंपनी उत्तम किंवा योग्य असण्याची गरज फार कमी असते. परंतु मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये रिस्क हाय असते, तर त्यामुळे कोणाच्या तरी सल्ल्याशिवाय कधी ट्रेडिंग करू नये. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम आहे. तसेच मित्रांनो, नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी जेमतेम आहे. त्यामुळेच ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये भावनिक अंकापासून जशी पडझड होईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीचे शेअर्स घ्यायला सध्या हरकत वाटत नाही. परंतु ही कंपनी माझ्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी योग्य नाही, कारण नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही, वाढ नाही. तर मित्रांनो, हे माझे वैयक्तिक मत असू शकते, परंतु तुम्ही हेच कंपनीच्या अभ्यासात सर्व व्हिडिओ पाहून तुमच्या आत्मविश्वासानुसार ह्याच्यात रक्कम गुंतवावी ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतो आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही सर्वतः संपूर्ण क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की